तर त्या तुम्ही शिकल्या पाहिजे, त्या तुम्ही काय केल्या पाहिजे, पण शिकत नाही. शिकणार कोण? ठीक आहे. हे सगळं मग सजगतेमुळे काय होतं, मेंदू बदलायला तयार होतो आणि तेच काम आपण मुळात इथं करतो. तेच काम मुळात आपण इथं करतोय, पण ते काम आतून झालं पाहिजे, तुमच्या स्वतःतून झालं पाहिजे. मी सांगून किंवा मी पाठीमागून लागून त्याचा उपयोग होणार नाही. मेंदू कधी बदलणार, न्यूरोप्लास्टिसिटी कधी तयार होणार, जेव्हा तुम्ही स्वतःहून स्वतःवर काम करणार, तेव्हा न्यूरोप्लास्टिसिटी काम करेल, तेव्हा तिची वाढ होईल, तेव्हा ते मार्ग बनतील, जबरदस्तीने नाही. मग तुम्ही काय इथं उगाच आपलं बसलाय म्हणून बसलाय, तर मग ते जुने जे मार्ग आहेत तुमचे व्यसनाचे ते तसेच राहतील. परत तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंय, कालही सांगितलं, इथून गेल्यावर लगेच चेंज नाही होणार. हे प्रॅक्टिस 1.5 वर्ष 2 वर्ष करावं लागेल. हा मार्ग एका दिवसात मजबूत होणार नाही. 10-10 20-20 वर्ष दारू पिलेले तुम्ही, 5-5 वर्ष कंटिन्यू दारू पिलेले तुम्ही, एका दिवसात थांबेल का? 90 दिवस हा बेस आहे. काय हा तुमचा काय तयार करून देत सोडतोय मी तुम्हाला, बेस तयार करतोय आपण तुमचा, फक्त एक बेस, आणि त्यावर इमारत उभा राहायची तुम्हाला. नंतर ह्या बेसवर तुम्हाला उभा राहायचा आहे. तो बेस पहिल्यांदा मजबूत करा, आणि तो बेस मजबूत झाल्यावर त्याला पुढे 1.5-2 वर्षाचा उपक्रम आहे तो तुमचा. मग तो उपक्रम काय, इथं येणं, फॉलोअप घेणं. फॉलोअपला यायला पाहिजे, येत नाहीत फॉलोअपला. मी सांगत असतो, काउन्सिलरना या, काउन्सिलरना भेटा, सेशनला सेशन ऐका, प्रॅक्टिस करा. तुम्हाला घरी नाही जमत तर इथं शनिवार रविवारी इथं मी प्रॅक्टिस घेतो. नाही जमत तुम्हाला, येत नाही तुम्ही, कारण तुम्हाला कुठंतरी तुमचा युगो दुखावतो. मी काय बेवडा आहे का? हा, बेवडा आहे का नाही? युगो असतो हा. मग याला डिनायल म्हणतो आपण. हा तुटत नाही तुमचा, आणि हा तुटणं गरजेचं आहे. तुमची चूक जोपर्यंत तुम्ही स्वतः मान्य करणार नाही, तुमच्या हातून काय घडलंय, कसं घडलंय, तुम्ही कशा ह्याच्यात ओढला गेलाय, आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतरच पुढची पायरी आहे आपली सुधारण्याची. मान्य नाही केली तर तुम्ही अजून तिथंच आहे, लक्षात घ्या. तुम्ही पहिला मान्य करा की हा, हे माझ्याकडून चुकलंय. हा डिनायल तुटला पाहिजे, आणि मगच तुमची सुधारण्याची पहिल्या पायरी. आणि मग हे 1.5 वर्षात काय करायचं आहे, फॉलोअप मध्ये राहायचं आहे. मीटिंग्स करायचे आहेत, अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगला तुम्हाला जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, आहे की नाही? ठीक आहे. हे नवीन विचार, नवीन वागणूक झालं म्हणजे काय करायचंय तुम्हाला, नवीन विचारांची देवाणघेवाण, नवीन वागणूक शक्य होते. म्हणजे इथं जे काही सकाळी योगा करणं असेल, बुक्स रिडिंग असेल, रीडिंग असेल, रायटिंग, आहे की नाही, वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपल्याकडे ज्या काही आहेत. कुणाला गाणी म्हणण्याची आवड आहे, गाणी म्हणायचं, छोटासा बॉक्स घ्यायचा, कराओके आपण म्हणतोय, आवड आहे चांगली, आपल्या फॅमिलीमध्ये जपा. एखादा सॅटर्डे संडे मस्तपैकी बसून तुम्ही ते केलं पाहिजे. घरी गच्चीवर बसा, तुमचं मोठं स्वतःचं घर असेल, घरी बसून म्हणा. त्याला काय लयच आवाज आपला सुंदर पाहिजे, आपली आवड जपली पाहिजे. आवड जपणं म्हणजे काय, तो व्यवसायात जाणं असं नाही, पण आपली आवड जपणं. क्रिकेटर सगळेच होतात का? आपण गल्ली बोळात खेळतो क्रिकेट, आपली एक आवड आहे. पण जातात ना लोक रोज सकाळी खेळायला सुद्धा. 50 वर्षाचे लोक सुद्धा आता याच्या ग्राउंडवर दिसतात मला क्रिकेट खेळताना. का बरं? आवड आहे त्यांची, ते आवड जपून ठेवतात. खेळलं पाहिजे, मला शरीराला चांगलं वाटतं, तंदुरुस्त राहतो मी. योगाची आवड जपली पाहिजे, ते दुसऱ्यासाठी नाही, लक्षात घ्या, आपल्या स्वतःसाठी येते. आणि हेच न्यूरोप्लास्टिसिटी तुमचं घडवणार आहे. त्याच गोष्टी तुमच्या, आहे की नाही, त्याच गोष्टी तुमच्या न्यूरोप्लास्टिसिटी घडवणार आहेत. बोलायचं कसं, कुणाला आदर ठेवायचं, हे इथं शिकलं पाहिजे. मी बघा अजूनपर्यंत बरेच लोक आहेत, मी कधी उलट आवाज बोलवतो तुम्हाला. काही आता माझ्या वयापेक्षा जे आहेत त्यांना सुद्धा मी आवाज बोलवतो, पण जेच खूप लहान वाटतात त्यांना मी नावानं बोलवतो, एक आदरयुक्त खरं. हा, लक्षात घ्या, हे संस्कारच आपल्यावर इथं घडवायचे, पण ते घडत नाही. आपण कोणाला उलट बोलतो. म्हातारा माणूस आला तरी मग त्याला इकडे रे, असं नाही झालं पाहिजे. आपल्याला आदर देता आला पाहिजे सगळं. हा, रिस्पेक्ट देता आला पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही रिस्पेक्ट दिला तरच तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, लक्षात घ्या. तुम्ही आदर केला तर तुम्हाला ते आदर देतात. तुम्ही आदर केला नाही तर तुम्हाला आदर नाही, उभा पण नाहीत करत, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलं, हे समजलं. न्यूरोप्लास्टी आपला हा विषय झालेला आहे मागच्या वेळेस सगळा पूर्ण. त्याच्यानंतर मग माइंडफुलनेस व्यसनमुक्तीसाठी काय, मगाशी सांगितलंय मी, क्रेविंग कमी, ऑटो पायलट
वर्तन थांबतं. ऑटो पायलट वर्तन थांबतं म्हणजे जो जुना मजबूत मार्ग बनलेला आहे त्याचबरोबर दुसरा मार्ग आपला मजबूत बनतो आणि तो जुना मार्ग काय होतो, हळूहळू हळूहळू म्हणतो कमजोर होत जातो. मेंदू तर निघून जातो का, निघून नाही जात, कमजोर होत. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे तुमचं जे ऑटो पायलट म्हणजे तुमचं डोपामाइन वगैरे हे सगळं नैसर्गिकरित्या मिळायला लागल्यामुळं काय होतं, ऑटो पायलट थांबत. मग नैसर्गिक आनंद, नैसर्गिक झोप, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चालू होतात आणि त्याच्यामुळे मग तो काय ऑटो पायलट मोड थांबतो. इमोशनल ट्रिगर्स वर सजग प्रतिसाद मिळतो. ट्रिगर्स आले की तुम्ही ओळखायला शिकता, त्याला नाव द्यायला शिकता. शिकता की नाही, हे दुःख आहे बाबा, दुःख आहे, हा राग आहे तर राग आहे. इमोशनल ट्रिगर्स काय होतात, तुम्हाला ओळखता येतात, त्याला पाहता येतंय. सजग प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया न देता तुम्ही त्याच्यावर पाहिल्यामुळे सजग प्रतिसाद निर्माण होतो. त्याचं वर्तन, त्याचं बिहेवियर काय होतं, सजग म्हणजे पॉझिटिव्हली होत, चुकीच्या याच्याकडे जात नाही, चुकीचा दृष्टिकोन तयार होत नाही, योग्य दृष्टिकोन तयार होतो. कसला, आणि दूरदृष्टी निर्माण होते. काय होते, दूरदृष्टी. आणि रिलॅप्सचा धोका कमी. स्वतःला कळतंय ना, नाही बाबा मी हे चुकी केलेले आहेत, आता तो मार्ग नको. जरी तुम्हाला त्या क्रेविंग्स आल्या तरी तुमचा प्रीफ्रंटल हस्तक्षेप करतो आणि हस्तक्षेपमुळे आपल्याला काही गोष्टी समजतात. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्या लक्षात यायला पाहिजेत. झालंय का लिहून, समजतंय का सगळ्याला मी काय म्हणतोय? काही शंका असतील, डाऊट्स असतील, विचारायला पाहिजे. काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या डाऊट्स विचारायला पाहिजेत. पण तुम्ही विचारत नाही, तुम्ही काय करत नाही, विचारत नाही मला, त्याच्यामुळे हे सगळं घडतं. तर हे विचारलं पाहिजे. ठीक आहे, चला जाऊया पुढं. झालं का? मग आता माइंडफुलनेस सराव. माइंडफुलनेस सरावाचे प्रकार काय आहेत आणि हे आपण शिकलेलो आहे, सांगितलेलं आहे. श्वसन ध्यान, श्वासावरती लक्ष. त्याच्यानंतर अर्थ सफरिंग म्हणजे काय, काय अर्थ सर्फिंग म्हणजे जे काही शरीरावर घडते त्याला काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आणि ते बॉडी स्कॅन म्हणतो आपण, म्हणजे लक्ष देणं. आणि बॉडी स्कॅन. त्याच्यानंतर लविंग, काय पुढं, काइंडनेस मेडिटेशन म्हणजे मैत्री भावना काय झाली पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे. करुणा ध्यान म्हणतो त्याला आपण, मैत्री मेडिटेशन म्हणतो. ते मी शिकवणार आहे, हवं तर ह्या झाल्यानंतर त्याच्यात घेऊ आपण करुणा मेडिटेशन. आणि चालण्याचं मेडिटेशन काय म्हणतो त्याला, वॉकिंग मेडिटेशन. आहे का नाही, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही नाही केलं. परत सकाळी उठून करायला पाहिजे शतपावली, पण कशी, जाणीवपूर्वक चप्पल पायात न घालता जो स्पर्श होतोय, जसा होतोय तसा अनुभवणं. केलंय का तुम्ही, नाही करत, का करत नाही? मग तेच सांगतोय ना की तुमची अशी अपेक्षा आहे की मी जबरदस्तीनं, पण मी जबरदस्तीनं करून घेणं, तुम्ही स्वतःच करणं, ह्यात जमीन आसमानचा फरक. मी जबरदस्तीनं करून घेईन 90 दिवस, नंतर बाहेर गेल्यावर जुनी सवय, जुना मार्ग, जुने मित्र, सगळं जुनं चालू होणार, परत रिलॅप्स. योगा प्रॉपर झालाच पाहिजे याला असं नाही. आता ही व्यसनमुक्तीत काही आपले मित्र राहून आलेले आहेत, त्यांना योगा करायला. सूर्य नमस्कार, आपल्याकडे एवढी मोठी टीव्ही आहे, ह्याच्यावर लावा सूर्य नमस्कार स्टेप, उभं राहावा, करा ना. सगळं सुविधा आहे आपल्याकडं की नाही आहे? योगाचं लावा, योगा शिकवतात तिथं, ते बघून करा. करताय का, नाही करत. आपण आळस भरलाय आपल्यात काय भरलाय, आळस भरलाय. आपल्या डोक्यातनं ते व्यसन जायना झालंय, मी कधी बाहेर पडतो आणि कधी मारतो असं झालंय तुम्हाला. तर हे सगळं घालवल्यानंतरच न्यूरोप्लास्टिसिटी आहे, तरच तुमचा नवीन मार्ग आहे, तरच तुमच्या जीवनाला नवीन आकार आहे. नाहीतर पुन्हा पुन्हा रिलॅप्स, पुन्हा पुन्हा व्यसनमुक्ती केंद्र, असं होऊ नये. आणि घरचे एका दिवशी वैतागतील आणि म्हणणार आता काही उपयोगाचं नाही, सोडून देतील, विषय तुमचा क्लोज करतील. जेवला काय, नाही काय, काय 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 देणं घेण्याचं नसेल त्यांना. आता जे विचारतायत, तुमची काळजी करतायत, चांगलं ठिकाण कुठं आहे बघून तुम्हाला ठेवतायत, कोणत्या ठिकाणी चांगलं ट्रेनिंग मिळेल तुम्हाला, तुमची व्यसनमुक्ती कशा पद्धतीने चांगली होईल तुमची, हा विचार करतायत. पण एक वेळ अशी येऊ देऊ नका की
तुम्हाला परत विचारणंच बंद करतील. तुम्हाला विचारणं हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे? श्वसन ध्यान, अर्ज सफरिंग, बॉडी स्कॅन, लिव्हिंग काइंडनेस मेडिटेशन आणि वॉकिंग मेडिटेशन, हे सगळं तुम्हाला आपण शिकवलेलं आहे. हे करायचं आहे. नुसतं शिकवून उपयोग नाही, त्याच्यावरही काय झालं पाहिजे? अभ्यास झाला पाहिजे. प्रॅक्टिकली तुम्ही केलं पाहिजे. कारण आपण एकमेव असं आपलं वेद व्यसनमुक्ती केंद्र आहे की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस शिकवतोय. क्रेविंग्स आलेल्या पाहायला शिकवतोय आपण. नुसतं बसलोय लेक्चर देतोय असं नाही करत. मेंदूवरती हे काय शिकवतोय मी? तुमच्यात बदल होण्यासाठी, तुमच्यात मला बदल घडवून घेण्याचा आहे. म्हणून हे केमिकल सांगितलं, म्हणून त्याच्या पार्टमध्ये होणारे बदल सांगितले, मेंदूच्या भागामध्ये बदल, मेंदूच्या रासायनिक ह्याच्यामध्ये कसे बदल होतात, हे करा. आणि प्रॅक्टिस करूनच होणार आहे. नुसतं लेक्चर ऐकून उपयोग नाही. मी जर फक्त शाळेत बसलो आणि क क ग ग मी कधी पेनच घेतला नाही, गिरवलंच नाही, तर मी लिहायला शिकेन का? नुसतंच ऐकायला शिकेन, त्याला काही उपयोग नाही. म्हणून मग बघा आपल्या महाराष्ट्रात किंवा अनेक याच्यामध्ये जे अंगठाबहाद्दर आहेत, अंगठाबहाद्दर आहे, जे शिकलेले नाहीत, मराठी बोलता येत नाही का त्यांना? बोलता येतं, पण वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मेन प्रॉब्लेम कुठं आहे का नाही? तसं तुमचं होणार. नुसतं माहिती आहे, फक्त माहिती आहे हे असं होतं असं होतं, पण त्याच्यावर प्रयत्नच नाही, तर तुम्हाला जमणार कसं? तुम्हाला त्याचा अनुभव कसा येणार? अनुभव नाही येणार. तो अनुभवच तुम्हाला मिळणार नाही. ते प्रॅक्टिकली जर तुम्हाला नाही मिळलं तर तुम्ही परत तुमच्या त्या जुन्याच मार्गात, जुन्या सवयीत, सगळ्या जुन्या संस्कारात नवीन घ्यायला शिका. प्रत्येक गोष्ट आपल्याला नवीन घेतली पाहिजे.